नमस्कार, मैं वृषभ जैन। मिशन महाराष्ट्र न्यूज में आपका स्वागत है। जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र और वर्किंग जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन की ओर से 2 दिवसीय राज्य स्तरीय पत्रकार अधिवेशन एवं सम्मेलन का आयोजन आमदार निवास में किया गया था। इस सम्मेलन में विभिन्न राज्यों से सैकड़ों पत्रकारों ने अपनी हाजिरी लगाई। इस सम्मेलन में प्रमुख अतिथि के रूप में डॉक्टर राजू सक्सेना, डॉक्टर निकुंज पवार, डॉक्टर अनिल गुल्हर, डॉक्टर प्रमोद गिरी, जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र के अध्यक्ष शैलेंद्र साठे, युवराज देवरे, श्रीकांत द्विवेदी, जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र और वर्किंग जर्नलिस्ट ऑर्गेनाइजेशन नागपुर शहर अध्यक्ष प्रतीक पांडे, राजेश शुक्ला, संजय तिवारी, शीतल नंदनवार, चांदनी पाठक, गीता शुक्ला उपस्थित थे। 2 दिवसीय राज्य स्तरीय पत्रकार अधिवेशन एवं सम्मेलन में डिजिटल, प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार को एकजुट और उनके एकता का मेलावा हुआ। इस अधिवेशन के दौरान पत्रकारों के मुद्दों को लेकर अनेक प्रश्न रखे गए और यह प्रश्न सभी तरह से सांसद, विधायकों को संगठन की ओर से पत्र भी दिए जाएंगे। हर एक पत्रकार अपनी आवाज इस अधिवेशन के दौरान उठाया। जिस तरह से पत्रकारों को अन्याय, अत्याचार का सामना करना पड़ता है, उस अन्याय अत्याचार के खिलाफ अब हर राज्य से आवाज उठाने का बीड़ा संगठन द्वारा किया गया। इस वक्त समाज में उल्लेखनीय कार्य करने वाले निष्पक्ष पत्रकारों का शाल, पुष्पगुच्छ, प्रशस्ति पत्र एवं स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम का संचालन संजय मिरे ने किया तो आभार चांदनी पाठक ने माना। वाच्यार्थ, व्यंग्यार्थ आणि लक्ष्यार्थ ही महत्त्वाची पत्रकाराची अंगे आहेत। ही अंग सांगत असताना वाच्यार्थ ज्यावेळेस तुम्ही वाचल्याच्या नंतर ती लक्षात ठेवसाल आणि लक्षार्थ म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या कशा लक्षात ठेवण्यासाठी, म्हणून ते पत्रकारासाठी कौशल्य पण लक्षात असले पाहिजे। ही आपल्याला जोपर्यंत आपण तुम्ही श्रवण करणार नाही, एखादी गोष्ट तुम्ही ऐकली, श्रवण, भाषण, ती भाषण म्हणजे बोलण्याची कला, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही पण मोठं होणार नाही। श्रवण, भाषण म्हणजे तुम्ही लेखन, जोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लेखनाची पण कला अवगत झाली पाहिजे। आणि श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन, वाचनानंतर तुम्ही केले तर त्याच्यानंतर तुम्ही लेखन करू शकता। ही 4 अंगे, त्याच्यानंतर 3 लक्षार्थ आणि 5 गोष्टी, प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन आणि समारोप, या 13 गोष्टी जमल्या म्हणजे पत्रकार तुम्ही झालात। या 9 गोष्टी आणि 4 त्या गोष्टी, वाच्यार्थ लक्षात राहू द्या, मी पुन्हा रिपीट करतो, वाच्यार्थ, व्यंग्यार्थ, लक्षार्थ या 3 गोष्टी, श्रवण, भाषण, वाचन, लेखन ह्या 4 गोष्टी आणि प्रस्तावना, हेतुकथन, विषय प्रतिपादन आणि लेखन, सारांश ह्या 5 गोष्टी, अशा एकूण 13 गोष्टी झाल्या आणि 4था म्हणजे फोटोचा। ह्या अशा 13 + 1 ही 14वी गोष्ट जोडली की तुम्ही पत्रकारात जगातले सगळ्यात मोठे पत्रकार म्हणून तुम्ही शिकून घेता। महत्वाची काय की तुम्हाला ती डेअरिंग आहे, प्रत्येकात लिहितात, प्रत्येक जण पण लिहितात, लिहिण्याची कला पण आहे, पण ती सादरीकरण करता येत नाही। आपल्याला प्लॅटफॉर्म मिळतो, सर्वात सांगतो की आपल्या पिढ्यानुपिढ्या या आपल्याला मिळालेल्या नाहीत, आपल्याला नवीन उमेदीचा आपल्याला मिळालेला आहे। हा प्लॅटफॉर्म मिळत नाही, लक्षात राहू द्या। कालांतराने मी इथं येऊन सांगू इच्छितो की हा प्लॅटफॉर्म 2 ते 3 वर्षानंतरच या प्लॅटफॉर्मवर आपल्याला ट्रेन मिळणार नाही। आता आपण ज्या ट्रेन मध्ये बसलेलो आहे ही सुपर फास्ट बुलेट ट्रेन आहे, ही जगातली सगळ्यात महत्त्वाची आणि महाग ट्रेन आहे। ही बुलेट ट्रेन आहे आणि ही बुलेट ट्रेन ही तुम्ही पकडलेली आहे। याला असं समजू नका की बाबा ही कमी आहे, ही मोठी, अजिबात नाही, ही सगळ्यात मोठी आणि सर्वात भरगच्च, सगळ्यात 300 प्रति मिनिटाने धावणारी ही ट्रेन आहे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची की जनग्रामीण पत्रकार संघाच्या ट्रेनला आपण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तत्परतेने कार्य करायचं आहे। एकच करायचं आहे की 4 लोक जोडायचे, ते सोशल मार्केटिंग सांगतात त्या प्रमाणात की आपल्याला काय प्रोडक्ट विकायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं लोकांना म्हणलं की आपल्याला कसं जोडायचं, की त्याला वाटतं की याला 2 पैसे, याला काही खर्च तर करायचे नाही, या संदर्भात त्याच्या महत्त्वाची ती संकल्पना असते। पण आपल्या जनग्रामीण पत्रकारांचा एक प्रोटोकॉल आहे की तुमच्याकडे आल्याच्या नंतर आहे ना, फक्त पत्रकार संघाच्या वतीनं फक्त एकच आहे की चहाच घेतला जातो। एवं तुमचा
जेवणाचा वगैरे तिथे गोष्ट खूपच दूरची झालेली आहे. फक्त काय झालं तर एक थंड एक पाणी आणि चहा ह्या गोष्टीवरच आपला पत्रकार संघ आहे ना टिकून राहिलेला आणि ह्याच स्पायनल कॉर्ड आहे आपला आणि हा स्पायनल कॉर्ड आपला जोपर्यंत टिकत राहील यामुळं आपण काय की पत्रकार संघाचा काय होईल विकसित करून आपल्याला विकसनशील करायचं आणि विकसनशील करून यांना खूप दृढ करायचं आहे आणि हे कार्य करायसाठी आपल्याला जनग्रामीण पत्रकार संघ हा नेहमी तत्पर राहील असं मला वाटतं आणि याची मी ग्वाही देतो.